नमस्कार मित्रांनो, वनली सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आपल्या सर्वांसाठी आताची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी काही मिनिटांपूर्वीची बातमी आहे। सविस्तर बातमी या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही वनली सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला काय बातमी आहे सविस्तर जाणून घेऊया। तर बघा, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार यावरून चांगलेच रणकंदान माजले आहे। त्यातच मुख्यमंत्री भाजपकडेच राहणार असल्याचा निर्णय दिल्लीत झाल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज झाल्याची माहिती आहे। दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे देवगिरी बंगल्यातून सुरक्षेशिवाय बाहेर पडल्याचे समजते। एकीकडे राज्यात मुख्यमंत्री पदाबाबत मोठे राजकारण घडामोडी घडत असताना अजित पवार हे अचानक दिल्लीला गेल्याची चर्चाही मुंबईतील त्याच्या बंगल्याबाहेर सुरू आहे। त्यानंतर बघा, दुसरीकडे शिवसेना नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सीएम पदासाठी इच्छुक असून त्यांचे आमदारही सातत्याने एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री होतील असा दावा करत आहेत। मात्र राजधानी दिल्लीत आज महाराष्ट्रातील मुख्यमंत्री पदावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे। भाजपकडेच राज्याचे मुख्यमंत्री पद राहील हे निश्चित झाल्याने एकनाथ शिंदे नाराज असल्याचे समजते। विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांना दिल्लीतून हा निरोप कळवण्यात आला। त्यानंतर एकनाथ शिंदे नाराज झाले असून सायंकाळनंतर सर्व भेटीगाठी त्यांनी रद्द केल्याची माहिती आहे। तर एकनाथ शिंदे काही मोठा निर्णय घेणार का की महाराष्ट्रासोबतच राहणार हे वेगळा विचार करतील हे पाहणे आवश्यकाचे ठरणार आहे। दरम्यान गृहमंत्री अमित शहा मुंबईत येऊन करणार मुख्यमंत्री पदाच्या नावाची घोषणा करतील असेही समजते।